सर्वांचं स्वागत करते आणि माझे हे प्रास्ताविक पर 2 शब्द संपवते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। काही पालक मागे उभे आहेत, स्टेजच्या डाव्या साईडला खुर्च्या रिकाम्या आहेत, जागा पण आहे, तिथे पालकांनी येऊन बसायचं आहे। मनोभावे झाले स्वागत, प्रसन्न भावनेने केले दीप प्रज्वलन, उत्साहाने पाहूया नटखट बालचमूंचे कलागुण, शांतपणे करून घेऊया अतिथींचा परिचय। मान्यवर अतिथींचा परिचय व सत्कार समारंभ करून देण्यासाठी येत आहेत सौ प्रांजली काटकर मॅडम। पहा, आपल्या लाडक्या छंचुर मॅडमचा परिचय मला करण्यासाठी दिलाय। मी स्वतःला खूप धन्यवाद, खरंच खूप भाग्यवान समजते की मॅडमचा परिचय मला दिला। मॅडम बद्दल किती बोलू आणि काय बोलू असं झालेलं आहे। बघा, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल कधीही, घरट्याचे काय बांधता येईल कधीही, पण नजरेत सदा नवी दिशा असावी, पण नजरेत सदा नवी दिशा असावी। असे विचार असणाऱ्या आपल्या लाडक्या छंचुर मॅडम यांचा बघा, आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना इथे बोलावलेलं आहे। तसेच आज त्यांचा रिटायरमेंटचा पण कार्यक्रम आहे। तर बघा, मॅडमचा जन्म 17 ऑगस्ट 1964 साली झाला। त्यांचे शिक्षण 12वी प्री प्रायमरी ट्रेनिंग कोर्स, संगीताच्या 3 परीक्षा उत्तीर्ण आहेत मॅडम। आणि 1 जून 1993 रोजी आपल्या संस्थेमध्ये त्या जॉईन झाल्या। एकूण 32 वर्ष मॅडमनी आपल्या इथे सेवा दिलेली आहे। खरंच किती मोलाचं कार्य आहे बघा। खरंच एकदा मॅडमसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। त्यांचा छंद आहे चित्र काढणे, त्या स्वतः कविता तयार करतात, गाणी। आवाज तर मॅडमचा इतका सुंदर आहे, जसा आवाज सुंदर आहे तसं मॅडमचं मन आणि मॅडमचा स्वभाव सुद्धा खूपच गोड आणि खूपच सुंदर आहे। एखाद्याला आपण मदत केल्यावर त्याची जाहिरात करत फिरू नये। बघा, एखाद्याला आपण मदत केल्यावर त्याची जाहिरात करत फिरू नये, पण आपल्याला कुणी मदत केली असेल तर त्याचे उपकार कधी विसरू नये। असे थोर विचार असणारे आपल्या छंचुरे मॅडम विषयी काय बोलावं, किती बोलावं, खरोखरच बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेअभावी मी थोडंसंच बोलणार आहे। मॅडमला आपलं सेवा देत असताना, त्यांच्या आपल्या इथं शाळेमध्ये कार्यरत असताना आदर्श शिक्षक म्हणून आपल्या संस्थेकडून पुरस्कार मिळालेला आहे। तसंच मॅडमला आदर्श वर्ग हा सुद्धा मॅडमला पुरस्कार मिळालेला आहे। बघा, मी ज्यावेळी जॉबला लागले त्यावेळी मला नेहमी असं स्वभाव माझा थोडासा पटकन बोलायचा होता आणि मी नवीन लागलेली होती त्यामुळे पटकन बोलायचे आणि मला कुणी बोललं की फार वाईट वाटायचं। त्यावेळी छंचुर मॅडम माझ्या जवळ यायच्या आणि मला नेहमी समजावत असायच्या, काटकर मॅडम असू द्या, तुम्ही थोडंसं समजूतदारीने घ्या, ते आपले सिनियर आहेत, असं बोलायचं नसतं। मॅडमनी आईनी जसं मायेचा हात आपल्या डोक्यावरून फिरवावा ना, तसं मला नेहमी वाटायचं की मॅडम माझ्या आईच आहेत। इतकं छान आणि खूप छान समजावून सांगायच्या। त्यांचा स्वभाव शांत, प्रसन्न, नेहमी हसत खेळत, इतरांना नेहमी मदत करणाऱ्या, हळव्या मनाच्या अशा आमच्या लाडक्या छंचुर मॅडम। प्रत्येकाला नेहमी समजावून सांगणाऱ्या आणि दुसऱ्याला तितक्याच मायेने समजून घेणाऱ्या। बघा, मॅडम मला नेहमी सांगायच्या की काटकर मॅडम कधीही चूक करायची नाही, पण जर ती चूक केली, जर चुकून चूक जर तुमच्या हातून झालीच तर ती चूक खूप छान पद्धतीने हाताळा। अशा नेहमीने मॅडम सगळ्यांना, आमच्या जेवढ्या शिक्षिका आहेत तेवढ्या सगळ्यांना नेहमी मॅडम मार्गदर्शन करायच्या। खरोखरच आज मला मॅडमविषयी बोलताना इतकं मन भरून येते ना, खूप असं काय बोलावं असं वाटतं मॅडमविषयी। आज मॅडम आमच्याबरोबर नाही आहेत, पण त्यांचे विचार, त्यांचा जो स्वभाव आहे तो नेहमी आम्ही, त्यांचे जे विचार आहेत ते आचरणात आणून आम्ही नेहमी त्यांना आमच्या आठवणीमध्ये ठेवणार आहोत। मी मॅडमबद्दल इतकंच बोलते। बघा, छंचुरे मॅडमचा सपत्नीक सत्कार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशमाने मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आणि डेरे सर, आपल्या शाळेचे सहशिक्षक डेरे सर यांनी बघा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। खरोखरच गाण्याप्रमाणे त्यांचं मन, आचरण खरोखर खूप सुंदर आहे। मॅडम सदैव आमच्या पाठीशी असेच हसत मुखाने राहा आणि नेहमी आम्हाला तुमची साथ होत
हवी आहे आणि पाहिजे. धुंद मोहरते मन उधाण छान वाटतंय. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपले बाल चिमुकले जे मॅडमच्या हाताखालून गेलेले आहेत, मोठ्या गटाचे विद्यार्थी ते सुद्धा इथं आहेत. उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. बघा सगळीकडे वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे. धन्यवाद मॅडम. बघा त्यांची बहीण संगीता भांगे या सुद्धा आपल्या सोबत आलेले आहेत. त्यांचाही सत्कार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच त्यांची मुलगी तन्वी माणिक शेट्टी त्या पण इथे आलेल्या आहेत. तर त्यांचाही सत्कार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते. धन्यवाद मॅडम. बघा आपल्या इथे श्री रत्नपारखे सर उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमाला. त्यांचा सत्कार चंचुरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पालक इथे आपल्या स्टेजवरती उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार पांढरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम यांचाही सत्कार आपल्या चंचुरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. इथून घेऊन जा. धन्यवाद मॅडम. इथं नारा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. बालकांचे मन जिंकून त्यांच्या भावना जपून त्यांच्या बालविश्वात रमून जाणे खरंच आम्हा शिक्षकांकडे असलेली ही एक कला म्हणजे देवाचे वरदानच आहे. अशाच मुलांच्या विश्वात रमून त्यांना छान छान गमती जमती गाणी गोष्टी सांगून मातेच्या ममतेने समजावून मुलांची मने जपणाऱ्या अशा मान्य चंचुरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सांस्कृतिक कार्यक्रमातील गाण्यातील मुलांनी तयार राहायचे आहेत. पहिले 3 गाणे. जय जिनेंद्र सगळ्यांना. सन्माननीय व्यासपीठ संस्थेचे विश्वस्त हर्षवर्धनजी भैया, यतीनजी शहा सर, CEO देवई मॅडम, भाभी रोहिणी मॅडम आणि आपल्या मुख्याध्यापिका देशमाने मॅडम, आपण सर्वांनी, मी एक साधी बालमंदिरची शिक्षिका असून सुद्धा या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्याचा प्रमुख पाहुण्यांचा सन्मान दिला त्याबद्दल मी प्रथमतः तुमची आभारी आहे. या शाळेमध्ये मी सहजच लागले त्याचा एक किस्सा सांगते. त्यावेळी नारकर मॅडम हेड मुख्याध्यापिका होत्या आणि त्या संगीत शिक्षिका प्राथमिक विभागाला संगीत शिक्षिकाच नव्हती. आणि मॅडम एकदा आमच्या शेजारच्या त्यांच्या मैत्रीण होत्या, त्यांच्याकडे आलेल्या होत्या त्यांना भेटण्यासाठी. तर त्या बोलता बोलता त्यांनी हा विषय त्यांच्या मैत्रिणीकडे काढला आणि त्यांनी सांगितलं की मला संगीत शिक्षिकेच्या शोधात मी आहे. तर त्या मैत्रिणींनी सांगितलं की माझ्या शेजारीच आहे एक मुलगी, तर आत्ताच लग्न झालं तिचं, ती गात असती, तर बघ तुला हवं असेल तर जाऊन विचार तिला. मॅडम लगेच माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला एक गाणं म्हणायला सांगितलं, भजन म्हणायला सांगितलं आणि मी ते एक भजन म्हटलं. त्यांना माझा आवाज खूपच आवडला
त्यानंतर मला लगेच दुसऱ्या दिवशी मॅडमनी मला शाळेत बोलवलं. बापरे,